पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाची अत्यंत धक्कादायक पद्धतीने हत्या करण्यात आली। होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरानं तब्बल 400 फूट खोल दरीत विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन याला फेकून दिलं। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा डेली ताज्या घडामोडी बघण्यासाठी। सुरुवातीला सांगण्यात आले की सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला। केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हत्येचा सर्व कट रचला। त्यांना कसेही करून आणि काहीही करून केतनला आपल्या रस्त्यातून काढायचं होतं। लोहगडावरच यापूर्वीही तिनं केतनला मारण्यासाठी प्लॅन तयार केला होता। तिनं केतनला ढकलून देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यावेळी केतन वाचला। जर हा देखील 18 जूनला प्लॅन यांचा फसला असता तर केतनला अपघातात मारले जाणार होते असा प्लॅनही तयार करण्यात आला होता। केतन अग्रवाल याची हत्या अत्यंत शांत डोक्यानं सिया गोयल आणि तिचा प्रियकर क्रिकेटर चेतन चौधरी यांनी केली आहे। सिया गोयल हिला केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, तर तिनं याबाबत त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना सांगायला हवे होते। पण बिचाऱ्या 26 वर्षीय केतनची अशी हत्या करायला नको होती असं सर्वजण म्हणत व्यक्त होत आहे। मात्र या दरम्यान चक्क एका महिलेनं सिया गोयल हिचं समर्थन केलं। ही महिला फक्त इतक्यावरच थांबली नाही, तर चेतन सोबत जे झालं ते योग्यच झालं असंही तिनं म्हटलंय। त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय। प्रियंका देशमुख या महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की केतन अग्रवाल याच्यासोबत हेच व्हायला हवं होतं। प्रत्येक अरेंज्ड मॅरेजचा शेवट असाच असायला हवा, किंबहुना मुलीच्या वडिलांनीही अशाच रोषाचा सामना केला पाहिजे। या महिलेनं थेट केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलून देणाऱ्या सियाची बाजू घेतली। या पोस्टनं मोठी खळबळ उडाली। 26 वर्षाचा लेक विशाल अग्रवाल यानं गमावलाय। परदेशातून शिक्षण घेऊन केतन आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात काम करत होता। त्यामध्ये सिया अग्रवाल हिनं जे केलं ते योग्यच असल्याचं महिलेनं म्हटलंय। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। जवळपास कोणालाच या महिलेचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही।